तू हिरे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका तर आता सुंदरच वळणावरती चाललेली आहे. या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे राजेशला काहीही झालेलं नाहीये हे तर आपल्याला समजलंय. अर्णवला सुद्धा ही गोष्ट समजलेली आहे की राजेश सोबत नाटक करतोय आणि हे नाटक फक्त आणि फक्त एका घाणेरड्या वृत्तीसाठी त्यांनी केलेलं आहे. आणि या नाटकाचा पर्दाफाश मात्र आता एका झटक्यात झालाय. ज्या वेळेला स्वतः आता राजेश आपल्या छोट्या मुलीला घेऊन आता इकडे एक वेगळंच कारस्थान करतोय, पण अंजलीची हुशारी आणि बाकी सगळ्यांनी रचलेला ट्रॅप यामुळे आता राजेशचं खरं सत्य अंजलीच्या समोर एका झटक्यात आलंय. नक्की काय घडलंय आणि आता हा बाळाला का घेऊन चालला होता, याच्या डोक्यात काय प्लॅन होता आणि अंजलीने त्याला रंगेहात कसं पकडलंय, घाणेरड्या प्लॅनचे 12 कसे वाजवलेत सगळं पाहू. इकडे आता डॉक्टरांनी ज्या वेळेला राजेशला सगळ्यांच्या समोर चेक केलेलं आहे आणि त्यावेळेला मग आता राजेशला या सगळ्यामध्ये डॉक्टर सांगतायत की ठीक आहे, आउट ऑफ डेंजर तर आहे पेशंट, पण तरीसुद्धा आपण याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही आता त्यांना या सगळ्यामध्ये जास्त प्रकारे म्हणजे त्रास होईल असं काही करू नका. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्णवला आणि ईश्वरीला का कुणास ठाऊक याच्यामध्ये डाऊट आलेला आहे. काहीतरी गडबड आणि त्यानंतर ईश्वरी टोकून टोकून त्याच्याकडे पाहते. काहीतरी तिला आता गडबड वाटते आहे. म्हणजे आता त्याचे डोळे, वागणं या सगळ्यामुळे तो कोमात आहे असं तिला वाटतच नाहीये. मग ती आता हा सगळा प्रकार इकडे अर्णवला अर्णवला ती आता सांगायला लागते. मला काय वाटतं माहितीये का, हा ऍक्सिडेंट झालाय. तुम्ही मगाशी इन्क्वायरीसाठी गेला होतात ना. म्हणजे आपण पाहिलं की एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णवला म्हणजे इकडे पोलिसांनी सांगितलेलं असतं की तुम्ही इन्क्वायरीसाठी या आणि त्यामुळे त्या घटनास्थळी ज्या वेळेला तो इन्क्वायरीसाठी गेला असतो त्याने इकडे येऊन काही डिस्कशनच केलेलं नसतं. कारण ज्या वेळेला तो इन्क्वायरी करून येतो त्यावेळेला डायरेक्ट अंजलीला आता नेण्यात आलेलं असतं, ते म्हणजे ICU मध्ये, आणि त्यामुळे त्यांची इन्क्वायरी तशीच राहते. आणि त्याचमुळे मग आता मामा म्हणतो, काय रे तू तिकडे गेला होतास तर काय सांगितलं डॉक्टरांनी. यावरती मग आता तो सांगतो, अरे मामा मी त्या गडबडीत सांगायलाच विसरलो. खरं तर तिकडे कोणत्याच प्रकारचं CCTV फुटेज नव्हतं आणि इथे जी 2 माणसं आली होती बघ, त्या 2 माणसांच्या व्यतिरिक्त कुणी ॲक्सिडेंट पाहिलाच नाही म्हणतात. असं कसं शक्य आहे. म्हणजे आता इतकी सारी पब्लिक तिकडे होती तर त्या 2 माणसांना सोडून दुसरा कोणी ॲक्सिडेंटच पाहिला नाही. यावरती मामा म्हणतो, काय रे खरंच ॲक्सिडेंट झालाय का हा नाटक करतोय. यावरती मग आता अर्णव म्हणतो, पण मामा इकडे डॉक्टर का खोटं बोलतील, डॉक्टर आपल्यासोबत इतका मोठा स्कॅम का करतील. त्यावरती मामा म्हणतात, तू काही सांगू नको. अरे जर का हा पोहोचलेला माणूस आहे ना तर तो काहीही करू शकतो. ते काही नाहीये. हा जर का आजारी पडण्याचं म्हणजे मला काय वाटतं माहितीये का अर्णव, आपण त्याला ट्रॅपमध्ये अडकवणार, आपण त्याला अचूकपणे पकडणार. हे सगळं जर का आता त्याला आधीच समजलेलं असेल ना तर मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तो नाटकच करतोय 100%. मी आता एका झटक्यात सांगू शकतो. हे बघ, आणि हे नाटक करण्यामागे त्याचा काहीतरी डाव आहे 101%. हे बघ, मला काय वाटतं माहितीये का, आपण आता याच्या रूमवरती पाळत ठेवून राहायला पाहिजे. नाहीतर नाहीतर आपल्यासाठी महाकठीण काळ येईल. त्यावरती मग आता इकडे अर्णव सांगतो, मामा काहीच काळजी करू नकोस. मी आता शिर्केंना 2 माणसं इकडे बाहेर तैनात ठेवायला सांगतो आणि त्यानंतर अंजली ताईवरती आपण जरा लक्ष ठेवूया. ईश्वरी सांगते, अंजली ताईची तुम्ही काळजी करू नका. इकडे त्यानंतर सगळ्यांचं प्लॅनिंग ठरतं. फक्त मामा, अर्णव आणि ईश्वरी, आजीला सुद्धा यात सामील करून घेतलं जात नाही. कारण आता आजी उगाच इमोशनल होईल, काहीतरी अंजली सोबत बोलेल म्हणून. मग आता पुढचं प्लॅनिंग ठरतं. त्याच्या रूमवरती टोटली लक्ष ठेवायचं. तो इकडे आता अंजली सांगत आहे की मला मला आता भेटायचं आहे, ते म्हणजे राजेशना. कुठे आहेत राजेश, त्यांना मला आपल्या मुलीला, आमच्या मुलीला दाखवायचं आहे. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे राजेशला मला भेटायचं आहे. असं म्हणत ती आता घाईघाईत राजेशला भेटण्यासाठी उठते. त्यावरती मामा सांगतायत, हे बघ वेड लागलंय का तुला, तू वेड्यासारखं काहीतरी करू नकोस. म्हणजे काही झालं तरी सुद्धा अशा अवस्थेमध्ये तू कुठे जाशील. हे बघ, तो लवकरात लवकर बरा होईल आणि बरा होऊन तो आता येईल तुला भेटायला. यावरती ती म्हणते, ते आलेत का कोमातून बाहेर. मामा म्हणतो, नाही म्हणजे येतील. डॉक्टर म्हणतात आउट ऑफ डेंजर आहे, पण आता कोमातून बाहेर का नाही आले हे काही कळायला मार्ग नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत इकडे राजेश विचार करत आहे.
आता काहीही झालं तरी मला नाटकाचा पुढचा अंक पाडायलाच पाहिजे. तोपर्यंत आपण पाहिलंय की डाऊट आलेला आहे आणि त्याचमुळे तो बराच वेळ त्याची वाट पाहतोय आणि त्यानंतर तो चिडून आत आलेला आहे. आत आल्यावरती तो आता सांगतोय, मला माहिती आहे तू नाटक करतोयस राजेश. उठ लवकर, उठ लवकर, हा खोटारडेपणा आता बंद कर. तुझ्यामुळे माझी ताई माझ्यावरती रुसलेली आहे आणि हे सगळं मी सहन करू शकत नाहीये. तू या सगळ्यामध्ये जे काही वागतोयस ना, ते वागणं अजिबात मला आता पटलेलं नाहीये. असं आता ज्या वेळेला इकडे तो म्हणतोय आणि त्याच वेळेला मग आता लगेच आणि त्यानंतर मग आता इकडे विचार करायला लागलेला आहे राजेश, की वेळ आलेली आहे. काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र ही वेळ आलेली आहे या चिंटूला धडा शिकवायची आणि राजेशच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालेलं आहे. लगेचच इकडे आता ईश्वरी सांगते, हे बघा तुम्ही सोडा ह्याला, याला काही हे करायची गरज नाहीये. आपण एक काम करूया, आपण आता अंजली ताईंनाच याचं सत्य सांगायला पाहिजे की याला काहीच झालेलं नाहीये. मुद्दामच हे दोघं जण तिच्यासमोर ड्रामा करतायत आणि आता त्याला अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन करतायत. म्हणजे आता ईश्वरी सांगायला लागते, काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला समजलंय ना की हा नाटक करतोय. आपल्या डॉक्टरांनी सांगितलंय आणि आता ह्या चिंटू आणि या इंदोरची बर्फी या दोघांना सुद्धा आता धडा शिकवायची वेळ आलेली आहे. आणि मग त्याचा प्लॅन आता जबरदस्त ठरतो. स्वतःच्याच आता इकडे मुलीला घेऊन तो निघून जाणार आणि त्यानंतर आळ आणणार अर्णव आणि ईश्वरीवरती. बरं इतकंच नाहीये, तर आता अर्णव आणि ईश्वरी यांच्याकडून करोडो रुपये आता इकडे त्या बाळाची रक्कम म्हणून वसूल करायचं. हा घाणेरडा प्लॅन आता त्याचा आहे. आणि त्याच वेळेला नेमकी अशी घटना घडले की याला दम देऊन त्या दोघांनी बाहेर आलेत. बाहेर आल्यावरती मग आता आपल्या आपल्या भाचीला पाहण्यासाठी वेश बदलून आपण तर पाहिलं की हे दोघं जण आलेले आहेत. आणि त्यानंतर वेश बदलून ज्या वेळेला हे दोघं जण आलेत, भाचीला पाहतायत. अंजली आता झोपलेली आहे, पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सगळं कैद होतंय आणि हे सगळं राजेश पाहतोय. राजेशने हे सगळं पाहिल्यामुळे आता मात्र राजेशला या सगळ्यामध्ये आयती संधी मिळाली. हे दोघं जण वेश पालटून आले. अंजलीने नको नको सांगत असताना या दोघांनी मात्र आता ताबडतोब इकडे आलेले आहेत आणि इकडे येऊन ह्यांनी हे सगळं जे काही केलंय त्यामुळे मग आता ह्यांना पकडणं सोपं जाणार आहे. ही गोष्ट ज्या वेळेला त्याला समजले, त्यांनी आता प्लॅन केलाय. त्याने प्लॅन केलाय की काहीही झालं तरी सुद्धा आता मी बाळाला हे करणार आणि त्यानंतर मग आता सगळा सगळा आळ आणायचा म्हणजे तो म्हणजे आता इकडे लगेचच आपल्या चिंटूवरती. चिंटूला या सगळ्यामध्ये आता मात्र बरोबर रीतीने अडकवायचं. मग हे दोघं जण बाळाला बघतायत, बाळाला तिकडे ठेवतायत आणि बाळाला ठेवून निघून गेलेले आहेत. पण बाळाला ठेवून ते जरी निघून गेले असले प्रेक्षकांनो, तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र आलेला आहे तो म्हणजे आता इकडे सुरुवात झालेली आहे सगळ्याची. ती म्हणजे आता इकडे चिंटूला अडकवण्यासाठी राजेशची. राजेश उठलाय आणि आपल्याच घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. आणि त्याच वेळेला इकडे आता अंजलीला जाग आले आणि ती नर्सला सांगते आहे की माझं बाळ कुठे आहे. आणि त्यावरती मग आता नर्स सांगायला लागते, तुमचं बाळ तर इथेच होतं, तुमच्याचपैकी कोणीतरी घेऊन गेला असेल. आणि त्यानंतर मग आता अंजली चिडले. अंजली म्हणते असं कसं. आणि त्याच वेळेला मग आता इकडे नर्स सांगायला लागते, खरं सांगू का, तर आता इकडे डॉक्टर आणि नर्स आले होते, कदाचित ते बाळाला घेऊन गेले असतील. तोपर्यंत मामा आता सांगतोय ते डॉक्टर आणि नर्स नव्हते, तू आता इकडे या दोघांना भेटू दिलं नव्हतंस ना, म्हणून ह्या दोघांनी इकडे आले होते. मग अंजली आरडाओरडा करायला लागते, माझ्या बाळाला पळवलं, माझ्या बाळाला पळवलं. पण त्याच वेळेला इकडे आता नर्स सांगते, नाही, ते तुमच्या बाळाला ठेवून गेले होते, इथे खरं तर एक पेशंट आले होते ICU मधून. असं म्हटल्यावरती मग लगेच या माणसाचं कारस्थान समोर आलंय. हा आता हळूच त्या वॉर्डमध्ये येऊन बाळाला घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अचानकपणे अंजलीची नजर पडलेली अंजली मात्र आता त्याच्या मागे धावते. तिला अजिबात कल्पना नाहीये की या सगळ्यामध्ये आता मात्र हा राजेश असेल. राजेश हे सगळं करतोय हे तिला अजिबात माहित नाहीये. ए थांब, ए थांब असं म्हणत ती ज्या वेळेला त्याला आता थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याच वेळेला तिच्या समोर असं घाणेरडं सत्य आलेलं आहे की आता हा राजेशच आहे, हा राजेशच आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे ती घाबरले आणि तू तू असं म्हणत त्याला आता आडवं केलेलं आहे. एका झटक्यात तिच्या लक्षात आले की आतापर्यंत जे सगळेजण मला सांगत होते ते सगळं सत्य होतं आणि मी या सगळ्यामध्ये मूर्ख बनत गेले. मी मूर्ख बनत गेले आणि तुझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये अडकत गेले. ते काही नाहीये, बाद झालं.
माझ्या लेकीला माझ्या स्वाधीन कर, असं म्हणत तिने आता तिच्या लेकीला तिच्या स्वाधीन घेतलेला आहे आणि या सगळ्यामध्ये राजेशचा खरा चेहरा समोर आलेला